नमस्कार, कसे आहात? रुचीज एडिट अँड लाईफस्टाईल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला कुकिंग व्हिडिओज, डिवोशनल व्हिडिओज, मोटिवेशनल व्हिडिओज आणि इतर लाईफस्टाईल व्हिडिओज बघायला भेटतील. चला तर तुरीची डाळ कशी करायची ते बघूयात. तुरीच्या डाळीसाठी लागणारे साहित्य: घरचा मसाला, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, 1 चिरलेला टोमॅटो, 1 चिरलेला कांदा, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भिजवलेली तुरीची डाळ. मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली होती आणि 2 ते 3 तास भिजत ठेवलेली होती. भिजल्यावर डाळ बघा किती फुलली आहे ते. कुकरमध्ये थोडंसं तेल घेऊयात. त्यामध्ये आता मोहरी घालूयात. आता त्यामध्ये ठेचलेली लसूण घालूयात. कांदा आणि कढीपत्ता घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये घरचा मसाला घालूयात आणि मसाला छान तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण तुरीची डाळ घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. थोडंसं पाणी घालूयात जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजेल आणि मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात आणि सर्व मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि डाळ मिक्स करून घेऊयात. आता कुकरचं झाकण लावूयात आणि 3 शिट्या करून घेऊयात जेणेकरून डाळ व्यवस्थित शिजेल. तुम्ही बघू शकता डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. नेहमी कुकर थंड करूनच कुकरचं झाकण उघडा. आता यामध्ये आपण किसलेलं ओलं खोबरं घालूयात. ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी नाही घातलं तरी चालेल. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे व्यवस्थित कड काढूयात डाळीला. तुरीची डाळ रेडी आहे. गरमागरम तुरीची डाळ जेवताना सर्व करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.